पहलगाम दहशतवादी हल्ला हीच पाकिस्ताननं केलेली पहिली तणाव भडकवणारी कृती होती। त्यानंतर भारतानं प्रत्येक वेळी आपला प्रत्युत्तराचा अधिकार वापरत कारवाई केली आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटलं आहे। काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भारतानं 7 मेला मध्यरात्री अत्यंत संतुलित, संयमी आणि केवळ दहशतवादाला लक्ष्य करणारी कारवाई केली। त्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केलं। त्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढावा की नाही याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानचीच असल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं। कर्नल कुरैशी और विंग कमांडर सिंह ने कल भी बड़े स्पष्ट शब्दों में और आज भी आपसे ये बात साझा की है। जो भारतीय रिस्पॉन्स है वो नॉन एस्केलेटरी है, प्रिसाइज है, सटीक है, मेजर्ड है और कंसिडर्ड है। दूसरा जो विषय है वो है पाकिस्तान का जो एक दावा है कि एक इंटरनेशनल इम्पार्शियल इन्वेस्टिगेशन होना चाहिए, एक जॉइंट इन्वेस्टिगेटिव कमेटी होनी चाहिए। दिस कॉल्स फॉर जॉइंटली इन्वेस्टिगेटिंग दिस heinous and barbaric attack in Pahalgam. Again, I think you know the history well on this. You know the track record well, and it is not a bright track record insofar as Pakistan is concerned. पहलगाम करणाऱ्या TRF या दहशतवादी संघटनेला ग्रे यादीत जाऊ न देण्याचा प्रयत्न UNSC मध्ये पाकिस्ताननंच केला। दहशतवादाचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानचा जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये काही ना काही सहभाग असल्याचं कायम सिद्ध झालंय। मात्र दरवेळी पाकिस्ताननं आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला, असंही मिस्त्री म्हणाले। यावेळीही पाकिस्तान कांगावा करत चुकीचं वृत्त जगापुढे मांडतोय, असं त्यांनी सांगितलं। पहलगाम हल्ल्याचा निष्पक्ष तपास व्हावा ही पाकिस्तानची मागणी निरर्थक आहे, कारण याआधी मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देऊनही त्यांनी कधीच काही कारवाई केलेली नाही। त्यामुळे पाकिस्तान विश्वासार्ह राहिलेला नाही, असं त्यांनी सांगितलं। मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी लष्करी अधिकारी हजर राहतात, ही बाब पुरेशी बोलकी असल्याचं ते म्हणाले। भारतानं केलेल्या कारवाई कुठल्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्यात आलं नाही, असं सांगत भारतातल्या गुरुद्वारावर केलेला हल्ला, पहलगाम हल्ला हेच धर्माच्या आधारावर केलेलं दहशतवादी कृत्य होतं, असा प्रतिहल्ला मिस्त्री यांनी केला। भारतानं कुठल्याही विकास प्रकल्पावरही हल्ला केलेला नाही। खोटा कांगावा करणाऱ्या पाकिस्ताननं भारतातील कोणत्याही प्रकल्पावर हल्ला केल्यास होणाऱ्या परिणामांसाठी पाकिस्तान पूर्णपणे जबाबदार राहील। दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्ताननं अनेकदा सिंधू जलकराराचं उल्लंघन केल्याचं सांगत या कराराला स्थगित करण्याच्या निर्णयाचं मिस्त्री यांनी समर्थन केलं। पाकिस्तान